आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होतोय। या परिस्थितीचा फटका आता राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांना बसू लागलाय। काही वसतिगृहांमध्ये स्वयंपाकाची व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती आहे। पुण्यातील गॅस टंचाईचा फटका शहरातल्या पोळी भाजी केंद्रांनाही बसलाय। धायरी परिसरातील पोळी केंद्र गॅस टंचाईमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे। या पोळी केंद्रात रोज 25 ते 30 हजार पोळ्या तयार होतात। मात्र आता ही पोळी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे कर्मचारी आणि रुग्णांची उपासमार होणार आहे। आखाती देशामधील युद्धाचा परिणाम थेट अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळतोय। शहरात लागणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षा चालकांना गॅससाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागत आहेत। शहरात 3 एलपीजी पंप आहेत, त्यातील 2 पंप एलपीजी शिल्लक नसल्यामुळे बंद आहेत। जालन्यात गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाच्या झळा भारतात बसू लागल्यात। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरासह राज्यातही गॅसचा तुटवडा निर्माण झाला। जालना जिल्ह्यात 2 दिवसांचा गॅसचा सुरळीत साठा उपलब्ध आहे, तरीही मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला। आखाती युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलेंडरची आवक घटल्यानं केटरिंग व्यवसायावर परिणाम होत आहे। त्यामुळे चंद्रपूरच्या केटरिंग व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय। यामध्ये त्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। आखाती युद्धाचा देशातील देवस्थानांवर देखील परिणाम होतोय। अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर देवस्थानने आता प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून अनिश्चित काळासाठी इथलं प्रसादालय बंद राहणार आहे। स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्यामुळे देवस्थान विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतलाय। तशी सूचना मंदिर परिसरात लावण्यात आली आहे। आखाती देशातल्या युद्धामुळे सांगली जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरवर मोठा परिणाम झालाय। गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ सांगलीमधील हॉटेल व्यावसायिकांवर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरात गॅस तुटवड्याचा फटका शाळांना देखील बसल्याचं दिसून येत आहे। कांचनवाडी भागात असलेल्या राजे संभाजी सैनिकी स्कूलमधील गॅसचा साठा संपल्यानं शाळा प्रशासनानं 4 ते 5 चुलीच्या माध्यमातून 400 विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था केली आहे। भंडाऱ्यात सुद्धा गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे। एकीकडे मुबलक प्रमाणात गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काहीशी वेगळीच असल्याचं नागरिकांनी सांगितलं। सिलेंडर तुटवड्यावरनं खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। सिलेंडर आणायचा कुठून असा सवाल राऊतांनी विचारलाय। नोटबंदीनंतर मोदींनी पुन्हा एकदा देशाला रांगेत उभं केलं अशी टीका राऊतांनी केली। तर मोदींच्या गटार गॅस उद्योगामध्ये गुंतवणूक करा असा खोचक सल्ला राऊतांनी दिला। अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवारांनी नवा बॉम्ब फोडलाय। विमानातील ब्लॅक बॉक्समधला डेटा एडिट केला जातो असा दावा रोहित पवारांनी केलाय। PSR कंपनीचा मालक VK सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा डेटा एडिट करतोय असं ट्विट रोहित पवारांनी केलं। धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता आली। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे। तर शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड उपाध्यक्ष झाले आहेत। चंद्रपूर महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय। काँग्रेस तसंच सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना युतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे दोन्ही गटाकडे समान सदस्य संख्या असल्यानं स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठीची विशेष सभा येत्या 18 मार्चला पार पडणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक होणार आहे। सकाळी नामनिर्देशन प्रक्रिया आणि दुपारी विशेष सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होईल। चंद्रपूरचे वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या लोहखाण विरोधी अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा वाढतोय। बंडू धोत्रे यांच्या समर्थनार्थ चंद्रपूरकरांनी मानवी साखळी उभारली होती। चंद्रपूरकरांचा श्वास कोंडणाऱ्या खाणी रद्द करा अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली। अमरावतीतील मेळघाट भागात पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केला। कामं प्रत्यक्षात न करता कोट्यवधींची बिलं काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे या प्रकरणात चौकशीची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्हा परिषदेबाहेर गेल्या 20 दिवसांपासून मागासवर्गीय शिक्षक संघटनेचं उपोषण सुरू आहे। प्रभारी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून शिक्षकांची प्रतिनियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे।
संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 73 जागेसाठी जाहिरात काढण्यात आली. यामध्ये 3648 ऑनलाईन अर्ज दाखल झाले. ऑनलाईन अर्जाची मुदत संपली तेव्हा तब्बल 6831 जणांनी अर्ज केले होते. चिपळूणच्या परशुराम घाटात सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. प्रशासनाकडनं गॅबियन वॉलचं काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून वाहून येणारी दरड आणि माती थेट रस्त्यावर येऊ नये यासाठी गॅबियन वॉल कवच म्हणून काम करणार आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून होणारी जीवितहानी आणि वाहतूक कोंडी रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनाच्या समोर आहे. सांगलीच्या जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांमध्ये शालेय पोषण आहार सुरळीतपणे सुरू आहे. महापालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून शालेय पोषण आहार पुरवला जातो. चंद्रपूरच्या भद्रावती MIDC परिसरात उद्या 2 मोठ्या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पात कोळशापासून मिथेन, युरिया आणि अन्य वायूंची निर्मिती होणार आहे. चंद्रपूरमध्ये पोलीस भरतीच्या 215 रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा येत्या रविवारी पार पडणार आहे. 2321 उमेदवार लेखी परीक्षेच्या मैदानात उतरणार आहेत. प्रशासनानं परीक्षेसाठी हायटेक सुरक्षा तैनात केली आहे. तसंच बायोमेट्रिक हजेरीपासून ते CCTV यंत्रणा सज्ज करण्यात आल्या. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये गॅस टंचाईचा परिणाम भोजनावर झाला आहे. अंधेरी परिसरातील अनेक शाळांमध्ये नियोजित वरण भातऐवजी विद्यार्थ्यांना खिचडी दिली जाते. स्वयंपाकासाठी आवश्यक इंधन उपलब्ध नसल्यामुळे एकाच भांड्यात तयार होणारी खिचडी देण्याचा निर्णय घेतला आहे. वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयात भाजपनं ठिय्या आंदोलन केलंय. महापालिकेच्या प्रभाग समिती अच्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजप आक्रमक झाला. निमंत्रण पत्रिकेत आमदार खासदारांची नावं वगळल्यानं राजशिष्टाचाराचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. नाशिकमध्ये कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडनं 20 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणात अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र या लाचखोर अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे. त्यामुळे तिघही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जालन्यात 50,000 रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह एका पोलीस अंमलदाराला ACPनं जेरबंद केलं. वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारली होती. या प्रकरणात पुढची कारवाई सुरू आहे. संगमनेर इथं चौघांनी मिळून शेअर मार्केटची कंपनी तयार केली होती. या कंपनीच्या नावाखाली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि दर महिन्याला 10% परतावा अधिक मिळेल असं सांगून 62 जणांची तब्बल 6 कोटींना फसवणूक केली. नंतर आरोपींनी ही कंपनी बंद करून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अकोल्यातील GMC रुग्णालयामध्ये एका संतप्त रुग्णानं डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांनी कागदपत्र बाहेर देण्यास नकार दिल्यानं रुग्णानं हल्ला केला. त्यामुळे हल्ला करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. नाशिक शहर व परिसरात उन्हाचा कहर मागील आठवडाभरापासून पाहायला मिळतो. काल दिवसभर उन्हाच्या झळांमुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. तापमानाचा पारा थेट 38.5 अंशांपर्यंत सरकला. कोकण किनारपट्टीवर सध्या सूर्याचा प्रकोप पाहायला मिळतोय. रत्नागिरीत उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले असून तापमानाचा पारा थेट 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. जळगावात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत. जळगावमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. वाढत्या उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणा देखील सज्ज आहेत. तर नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा 16 मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये भरवण्यात येणार आहे. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे 16 मार्चपासून सकाळी 7:20 ते 11:35 पर्यंत शाळा भरवण्यात येणार आहे.